नमस्कार. मी डॉक्टर मुक्ता रायते. आज पॅरेंट्स समोरचा सगळ्यात महत्त्वाचा मोठा चॅलेंज कुठला असेल, तर तो म्हणजे मुलांना हेल्दी खाऊ घालणं. एका बाजूला चिप्स, चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स, मोबाईल अशा गोष्टी असतात आणि दुसरीकडे पॅरेंट्स गिल्टमध्ये राहतात, की मुलांना हेल्दी खाऊ घालता येत नाही. आज अनेक आयांचा दिवस असा सुरू होतो, की मुलं काही हेल्दी खातच नाहीत. पण खरंच आजची मुलं एवढी जंक फूड ॲडिक्टेड का होत आहेत? पॅरेंट्सचं काही याच्यामध्ये चुकत आहे का? तर याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध आरोग्य तज्ञ अवंती देशपांडे. मी तुमचं स्वागत करते या थँक यू सो मच. कार्यक्रमामध्ये. थँक यू सो मच. अवंती देशपांडे या क्लिनिकल आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि त्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे. या कारकिर्दीमध्ये त्यांनी जवळजवळ 15,000 पेशंटना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा स्पेशल इंटरेस्ट म्हणजे हार्मोन हेल्थ, गट हेल्थ आणि प्रेग्नन्सी असा आहे. आजकाल आपण बघतो, की मुलं जंक फूड खूप मागतात. परवा माझ्याकडे एक मुलगी आली होती, 7 वर्षाचीच होती आणि तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत होता. तिला मी विचारलं, की "तू काय खाते?" तर सरळ तिने उत्तर दिलं, की "मी जंक फूड खाते." तर मुलं आजकाल एवढं जंक फूड का मागतात किंवा त्यांना सारखं ते का खावं वाटतं? जंक फूडमध्ये म्हणजे तुम्ही चिप्स घ्या किंवा कुठलेही गोड पदार्थ घ्या जे मार्केटमध्ये मिळतात. एक तर त्याच्यामध्ये सॉल्ट खूप जास्ती असतं, त्याच्यामध्ये शुगर असते आणि त्याच्यामध्ये फॅट. तर हे जे तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे ना, जे स्पेशली मार्केटिंग कंपनीजनी किंवा फूड प्रॉडक्ट्सच्या कंपनीजनी डिझाईनच केलेलं असं आहे, की त्याचं तुम्हाला अडिक्शन व्हायला लागतं. मोर अँड मोर यू कीप ऑन आस्किंग फॉर इट. सो खूप जास्त प्रमाणामध्ये जंक फूड अवेलेबल आहे आणि पीअर ग्रुपमध्ये समजा ते खूप जास्त प्रमाणात खाल्लं जात असेल, तर मग मुलाला पण ते मुलीला खावं वाटतं. तर काही याला लिमिट करता येईल का? म्हणजे आठवड्यातनं काही एक सर्टन क्वांटिटी जंक फूड खाता येईल का? सो असं आजकालच्या जगामध्ये तुम्ही बघितलं तर जंक फूड पूर्णपणे थांबवता येईल का? तर त्याचं उत्तर आहे की नाही. नाही. हां. कारण की जरीही मी माझ्या मुलाला डब्यामध्ये जंक फूड दिलं नाही, तरी आजूबाजूची त्या जर मुला मुलांनी जंक फूड आणलं, तर मात्र त्या मुलाला मग असं होतं की नाही मग मला ते जंक फूड हवंच आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की जंक फूडचं प्रमाण कमी करणं हे आई-वडिलांच्या हातामध्ये आहे. लहान मुलं असताना तेव्हा. थोडी मुलं मोठी झाली ना, एक 12, 13, 14, 15 वगैरे पर्यंत आली ना, आपोआप त्यांना जेव्हा त्यांचं इमेज इम्पॉर्टंट वाटायला लागतं, कशी दिसतात ते इम्पॉर्टंट वाटायला लागतं. मग थोडं ते कॉन्शियसली जंक फूड कमी करायला लागतात. पण फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये जेव्हा त्यांना कल्पनाच नसते, की हे सॉर्ट ऑफ अडिक्शन आहे आणि आणि जी ते खूप महत्वाची वर्ष येस, असतात येस. ॲक्चुअली. खूपच हां. महत्त्वाची वर्ष असतात. तर तिथे थोडंसं ना पेरेंटिंगचा रोल इम्पॉर्टंट पडतो, की ठीक आहे जंक फूड तुम्ही खाऊ शकता. मग असं अनेक घरात मी पाहिलेलं आहे, की चलो एक संडेचा दिवस तुला अवेलेबल करून देतोय. जिथे तुला हवंय ते जंक फूड तू तिथे कन्झ्युम कर. पण रेस्ट ऑफ द डेज जेव्हा तुम्ही डब्यामध्ये किंवा इतर वेळेस सुद्धा चॉईसेस जेव्हा तुम्ही हेल्दी चॉईसेस अवेलेबल करून देताय. आता ह्याच्यामध्ये असं पण होतं, की पेरेंट्सची पहिल्यांदी रिस्पॉन्सिबिलिटी होते, की तुम्ही जंक फूड कमीत कमी घरी आणून पॅन्ट्रीमध्ये स्टोअर कराल. जेव्हा मुलांना ते आउट ऑफ साइट, आउट ऑफ माइंड असतं. बरोबर. जोपर्यंत ते बघत नाहीत, की कपाटामध्ये फरसाण आहे, वेफर्स आहेत, बरोबर. तोपर्यंत तरी ते डायरेक्टली मागणार नाहीत. मग नेक्स्ट कुठे येतं स्कूल्समध्ये. आजकाल स्कूल्समध्ये पण खूप कंपल्सरी झालेलं आहे, की तुम्ही जंक फूड आणू शकत नाही डब्यामध्ये. तर तिथे पण एक कंपल्शन यायलाच लागलंय. मग एक्सपोजर कुठे होतं सर्वात जास्ती? एक तर टीव्हीच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बघून, नाहीतर सुपरमार्केटमध्ये जेव्हा ते आई-वडिलांबरोबर जातात जातं. तेव्हा. हं. तर पण जरी तुम्ही ते आणलं, तरी ते लिमिटेड प्रमाणामध्ये एक काहीतरी संडे किंवा एक कुठलातरी वार ठेवायचा. त्या दिवशी तुम्हाला ते जंक फूड खायला अलाउड आहे आणि इतर दिवशी सो यू नो धिस रूल की 80-20 आम्ही जो कन्सिडर करतो. 80% ऑफ द टाईम हेल्दी ईटिंग करायचं, 20% तुम्हाला जे हवे ते तुम्ही खाऊ शकता. आणि हे जर सेट रूल्स आपण सुरुवातीपासूनच केले ना, तर मूल कितीही रडू दे, काहीही असू दे, त्यांना ते माहिती आहे की संडेला मला ते मिळणार आहे. त्यांच्या पण ते मग यू नो डोक्यात सेट असतं, की मला इतर दिवशी तर काही मिळणार नाही. आणि मुलांचं कौतुक असं असतं ना, की इझिली अडॉप्ट होतात. हं. की आज बोलले ना आई-वडील, की नाही हे नाही खायचं, तर ठीक आहे.
ॲट द मोस्ट 1-2दा टँट्रम करून तिसऱ्यांदा सोडून देतील ते. कारण त्यांना बरेच दुसरे सो उद्योग असतात. आई-वडिलांनी फर्म राहणं खूप महत्वाचं आहे. येस, येस. हां. गिव्ह इन नाही करायचं. काय हां. होतं ना, की थोडेसे मुलांना पण ते मॅनिप्युलेट करायची सवय सवय असते इमोशनल आणि ब्लॅकमेल. येस हां. आणि त्यामुळे पेरेंट्स पण थोडे बिझी झालेले आहेत. मग चल पटकन देऊन टाकू. तर इथेच थोडंसं कुठेतरी आपण ते लिमिटेशन घातलं ना, तर मात्र मग ते हॅबिट फॉर्मिंग होतं. सो जंक फूड लिमिट करणं हे पूर्णपणे आई-वडिलांच्या हातात आहे येस. आणि त्यासाठी त्यांनी सुरुवातीला हां. नक्की येस, सुरुवातीला म्हणजे येस, लहान असताना मुलं येस, ॲडल्ट येस, होईपर्यंत येस, आणि त्यांनी नक्की त्यासाठी प्रयत्न करावा. येस. जंक फूड जेव्हा खातो तेव्हा ऑफकोर्स हेल्दी फूड त्यावेळेला खाल्ल्या जात नाही. हं, हं. मग त्यामुळे काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होऊ शकतात का? अर्थातच ना, आता जंक फूडचा अर्थच हे आहे ना, की त्याच्यामध्ये हेल्दी ऑप्शन्स काही नाहीये, त्याच्यामध्ये नरिशमेंट काही नाहीये आणि त्यामुळे डेफिशियन्सीज डेव्हलप होण्याचे चान्सेस खूप आहेत. कारण आपण जे घरचं अन्न खातो त्याच्यामध्ये फायबर असतं, जे आपल्याला सॅलड्समधनं मिळतं किंवा भाज्यांमधनं मिळतं किंवा आपण प्रोटीन खातो वेगवेगळ्या पद्धतीने. मे बी डाळी खातो, ताक, पनीर खातो, नॉन व्हेजिटेरियन खातो. मग चपाती आली, भाजी आली. सो हे जे सगळं आपण खातो त्याच्यामधनं तुम्हाला डिफरंट न्यूट्रिएंट्स मिळतात आणि ते नरिशमेंटसाठी उपयोगी होतात. तर जंक फूड आणि फास्ट फूड ह्याच्यामध्ये खूप फरक आहे हां. जंक फूड म्हणजे काय, की त्याच्यामध्ये एक तर न्यूट्रिएंट्स काही नाहीयेत. म्हणजे जे आपल्याला बाहेर पिझ्झा, बर्गर किंवा असे हं. जे काही पदार्थ मिळतात, ते त्याला म्हणेन मी जंक फूड. पण फास्ट फूड इज व्हेरी डिफरंट. म्हणजे काय, की जो बर्गर ती मुलं बाहेर खातायत, तोच आपण हेल्दीरित्या जर घरी बनवला, तर ते झालं फास्ट फूड. ओके. पण त्याच्यामधनं त्यांना नरिशमेंट पण मिळणारच आहे. हं. फक्त तुम्ही पद्धत आहे कारण आजकाल मुलांना खूप एक्सपोजर आहे. इंटरनेटद्वारे म्हणा, डिफरंट रेस्टॉरंट्स आहेत ते. तर आपल्याला जर हे थोडंसं मध्य कुठे गाठायचं असेल, तर जे काय अवेलेबल आपण म्हणतो ना, की पोळी भाजी ही खाल्लीच पाहिजे. पण त्याच्याऐवजी आपण छान त्यांना रोल करून दिला तर. तेच जे आपण पोळी भाजी त्यांना देणार आहोत, त्याचाच आपण रोल करून देतोय. हं. म्हणजे थोडं तेच गोष्ट अट्रॅक्टिव्ह होतं त्यांच्यासाठी. त्यांच्या हं. फॉर्ममध्ये त्यांना अवेलेबल करून देतोय. मग आता सपोज बर्गर बाहेरचे खायचे नाही. मग आपण घरी ते बर्गरची टिक्की बनवू शकतो का? सहज बनवतात. आजकाल आया खूप क्रिएटिव्ह झाल्यात. हां. मुलांसाठी ते काही काही पण करायला करायला तयार तयार आहेत. असतात. हां, सो हां. असे ते क्रिएटिव्हली करत राहतात. हं. जरी नूडल्स तुम्ही खायचे म्हणले, तर आजकाल हेल्दी नूडल्सची चॉईसेस अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घाला. आटा त्याच्यामध्ये नूडल्स का? हां, हां. त्याच्यामध्ये तुम्ही काही पण प्रोटीन घालू शकता, की पनीर घालू शकता. चिकन खाता तर चिकन घालू शकता. एग्ज घालू शकता. सो म्हणजे बॅलन्स करायचंय तुम्हाला. हीच डिश आहे. ती तुम्ही अगदी पोळी भाजी, आमटी भात अशी पण खाऊ शकता आणि तीच अशी कन्व्हर्ट करून घरी बनवली, की ती फास्ट फूड होते. पण घरी बनवलेलं जे असतं, ते फार हेल्दियर असतं, जे बाहेर मिळतं त्याच्या बरोबर, कंपॅरिझनमध्ये. बरोबर. तर कारण जंक आपण फूड किती म्हणजे काळजी हां. घेतो ती बनवताना. आणि अजून एक सांगते, जंक फूड म्हणजे असं पण आहे, की ऑइल कुठलं वापरलं गेलेलं आहे. हं. क्वालिटी ऑफ इन्ग्रीडियंट्स काय आहेत. तर नुसतं जंक म्हणजे हाय फॅट आणि त्याच्यामध्ये काही प्रोटीन नाही, हा तर एक भाग झालाच. पण ऑइल कुठलं वापरलेलं आहे, हायजीन काय फॉलो केलंय, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्या शरीरावरती अफेक्ट करतातच. मग ते जंक फूडचं न्यूट्रिएंट्स नाही हा एक भाग झाला आणि ते फूड अनहेल्दी आहे म्हणून आपली इम्युनिटी कमी झाली आणि फर्दर आपलं इन्फेक्शन झाले म्हणून मग ग्रोथ प्रॉपर होत नाही. हा पण एक भाग झाला. सो जंक फूड, फास्ट फूड ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. हं. सो तुम्ही आत्ता सांगितलं त्याप्रमाणे ते 80-20 चा बॅलन्स हं, तर ठेवायला पाहिजे. हं, पण कधी-कधी समजा जंक फूड जास्त झालं, हं, तर असे काही लक्षण आहेत का, की जेणेकरून आईला कळू शकेल, की आपल्या मुलामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होतीये? हं, हं. सो न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज ह्या खूप कॉमनली आपण ओळखू शकतो. तर असं अनेक आयांना वाटतं, की आपली जर मुलं बारीक असतील, तर ते न्यूट्रिशनली डेफिशियंट आहेत. तर हे अगदी चुकीचं आहे. बारीक मुलं जी व्यवस्थित धावपळ करतायत, ॲक्टिव्ह आहेत, जे अजिबात आजारी पडत नाहीयेत, त्यांची ग्रोथ माइलस्टोन्स तुमच्या पिडियाट्रिशियननुसार व्यवस्थित होतायत, म्हणजे आम्ही म्हणू, की ती ग्रोथ व्यवस्थित होतीये. अगदी तुम्ही खूपच तुम्हाला माहिती आहे, की तुमचं मूल जंक फूड खूप कन्झ्युम करतंय. तर तुम्ही मग डेफिनेटली यू नो की ते जंक फूडमुळे ते हेल्थ अफेक्ट होतीये. पण जर घरचं जेवण खाऊन अगदी खूप ओबीस किंवा खूप अगदी वजन नाही वाढत आहे, पण जर हे बाकीच्या तुम्हाला गोष्टी व्यवस्थित दिसल्या, की ग्रोथ व्यवस्थित होतीये, आजारी पडत नाहीयेत, धावपळ व्यवस्थित करतायत, अलर्ट आहेत संध्याकाळपर्यंत, दॅट मीन्स की ती ग्रोथ व्यवस्थित आहे आणि त्याच्याबद्दल काळजी करायची काहीच गरज नाहीये. सो म्हणजे कमी खाल्लं
म्हणजे मूल अनहेल्दी असं होत नाही. नाहीच पण आहे. बऱ्याचशा पॅरेंट्सना असं गिल्ट वाटतो. हं. तर मग त्यांनी त्यासाठी काय करावं? पहिल्यांदी तर पेरेंट्सनी गिल्ट आपल्या मनातनं पूर्णपणे काढून टाकली पाहिजे, की आपलं मूल जर खात नाहीये म्हणजे माझा काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं अजिबात नाहीये. कारण मुलांचे ना ईटिंग पॅटर्न्स चेंज होत राहतात. म्हणजे काय, की 1 वर्षापर्यंत जनरली मुलं व्यवस्थित खातात. एक तर ब्रेस्ट फीडिंग असतं 6 मंथ्सपर्यंत. मग त्याच्यानंतर व्यवस्थित आपण टॉप फीड वगैरे सुरू करतो, वीनिंग ऑफ सुरू करतो. मग त्याच्यानंतर ना ग्रोथ स्पर्ट्स येतात. जनरली ग्रोथ स्पर्ट जेव्हा येते तेव्हा मुलाला आपोआप भूक लागायला लागते. पण इन बिटवीन जो टाइम पिरियड असतो तेव्हा जरुरी नाहीये की त्या मुलाला तितकी भूक लागत असेल. मग जेव्हा तुम्ही फोर्स फीड करायला लागता तेव्हा अननेसेसरीली ओव्हर नरिशमेंट व्हायला लागतं आणि मग ओबेसिटी डेव्हलप होण्याचे चान्सेस वाढतात. मग तेच आहे ना, जर मूल खात नाहीये तर काही दुसरं ऑप्शन अवेलेबल करून देऊ नका. हं. त्यावेळेला ते जर अन्न खाल्लं नाही तर ते तिथेच ठेवायचं. ते नेक्स्ट मीलला त्यांना तेच ऑफर केलं पाहिजे. आपण काय करतो ना, की बरेचदा आजकाल अर्बन हाउसेसमध्ये फूड आहे ना, रिवॉर्ड व्हायला लागलंय, की तू हे काय केलंस, की तुला हा रिवॉर्ड मिळेल. सो हं. जेव्हा हे असं व्हायला लागलंय, तेव्हा ओबेसिटीचे चान्सेस खूप वाढायला लागले. सो धिस इज व्हॉट नीड्स टू बी टेकन केअर ऑफ. सो फोर्स फीडिंग हे आपण लहानपणी म्हणजे खूप कॉमनली आया हं, करतात, की हं, एक घास अजून, एक घास अजून किंवा त्यांना सतत असं वाटत राहतं, की आपलं मूल हं, कमी खातंय. हं. तर फोर्स फीडिंगमुळे त्यांच्या भविष्यातील खाण्याविषयीच्या ज्या सवयी आहेत हं. त्यावरती काही परिणाम होतात का? डेफिनेटली फोर्स फीड जेव्हा तुम्ही करता, म्हणजे त्या मुलाला स्वतःला कळत नाही, की त्याची भूक किती आहे ती. तर खात राहतं ते. मे बी भूक नसेल तरी आई कंपल्सरी भरवते म्हणून खात राहतं. आता आपलंच नसतं का? आपल्याला आज जास्ती खावंसं वाटतं, मे बी संध्याकाळी जास्ती खावंसं वाटणार नाही कारण आपलं पोट भरलेलंच असतं. पण तसं सेम लहान मुलाच्या बाबतीत हं. होतं. पण ते आयांना एक गिल्ट फीलिंग यायला लागतं, की हे एवढं मी जे अन्न बनवलेलं आहे वाटी भरून, ते माझं मूल खातच कसं नाहीये? हं. ते पहिल्यांदा गिल्ट फीलिंग सुरू होतं आणि मग नंतर काय होतं, कुठे बाहेर गेले, कुठे फंक्शनमध्ये गेले, तर बाकीचे पेरेंट्स किंवा बाकीचे आजूबाजूचे नातेवाईक सांगायला लागतात, "तुझं मूल किती बारीक व्हायला लागलंय, तू काय देतेस की नाही त्याला?" मग लगेच ती गिल्ट ट्रिप सुरू होते. हं. सो व्यवस्थित तर ती करतच असते. प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असतेच. पण हे जे काय समाजाचं आहे किंवा आपलं मूल व्यवस्थित तसं गुटगुटीतच दिसलं पाहिजे, हे जे एक कॉन्सेप्ट आहे ना, त्यामुळे ते फोर्स फीडिंग पण व्हायला लागतं. तर असं असतं, की जेव्हा मुलाला भूक असते, तेव्हा ते व्यवस्थित ते अन्न मागणारच. त्यावेळेला तुम्ही कोशिश करा, की जे त्या मुलाला आवडतंय त्यावेळेला तुम्ही ते द्याल. आपल्या न्यूट्रिशनच्या ह्याच्या हिशोबाने बसायला आणि मग देन डोंट वरी, की बाकीचे काय बोलतात ते. कारण तुम्हाला माहिती आहे तुमचे मुलाचे माइलस्टोन्स व्यवस्थित आहेत. आजचा हा एपिसोड जर तुम्हाला युजफुल वाटला असेल, तर जरूर शेअर करा. एखाद्या महिलेला यामुळे खूप उपयोग होईल आणि ती योग्य वेळी डॉक्टरांकडे जाईल. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाका. आम्ही त्यांची उत्तरं देऊ. स्टे हेल्दी, स्टे अवेअर. मी डॉक्टर मुक्ता रयते. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.